देश में इस समय युद्ध का माहौल चल रहा है। ऐसे में एक आम आदमी को बिना घबराए अपनी और अपनों की कैसे रक्षा करनी है, यह प्रशिक्षण के लिए प्रशासन द्वारा मॉक ड्रिल अर्थात नागरिक सुरक्षा की तैयारियों का प्रशिक्षण दिया जा रहा है। उसी क्रम में आज नालासोपारा पूर्व अग्रवाल स्थित फायर ब्रिगेड कार्यालय के बगल में गगन सुप्रीम सोसाइटी में मनपा के फायर विभाग व प्रशासन द्वारा नियुक्त किए गए प्रशिक्षण अधिकारी व नागरिक सुरक्षा स्वयं सेवकों द्वारा मॉक ड्रिल का आयोजन किया गया। इस मॉक ड्रिल का मुख्य उद्देश्य हवाई हमले चेतावनी प्रणाली का प्रशिक्षण, नियंत्रण कक्षों की कार्य प्रणाली, आग से कैसे बचें, वो घायल अवस्था में अपनों को कैसे बचाएं आदि उपाय शामिल हैं। इस पर सोसाइटी की कुछ महिलाओं को आग बुझाने का प्रशिक्षण भी दिया गया। वहीं नागरिक सुरक्षा मॉक ड्रिल प्रशिक्षण को लेकर फायर अधिकारी व प्रशिक्षण अधिकारी ने जानकारी दी। माननीय महोदय अपना जिलाधिकारी महोदया उनके निर्देश तथा आयुक्त साहब उनके निर्देश वसई विरार शहर हमने आज सभी 20 से 22 इमारतों में जाके अगर युद्धजन्य परिस्थिति निर्माण होती है तब जाके क्या करना है हमें, तो उसके बारे में हमने सभी को मार्गदर्शन किया हुआ है। उसमें अगर ऐसे कोई सिचुएशन होती है तब सबसे पहले ब्लैकआउट करना है। ब्लैकआउट के बारे में उनको जागरूकता उनके मन में ये करके दे दी हुई है। ब्लैकआउट होने पे क्या करना है हमें, जो हमारे बड़े बूढ़े बच्चे हैं उनको कैसे सेफली असेंबली पॉइंट में लेके आना है या फिर खुली जगह में जहाँ पे है वहाँ पे लेके आना है। वहाँ पे आने के बाद अगर कोई उसमें इंजर्ड है तो इंजर्ड को कैसे प्रथमोपचार करना है उसके बारे में हमने उनको मार्गदर्शन किया हुआ है। आग लगने पर अगर आपके ऐसे कुछ सिचुएशन होते है, अगर आग लगते तो वो छोटी होती है तो फर्स्ट एड फायर आपके बिल्डिंग में जो फायर एक्सटिंग्विशर्स है या फिर फायर फाइटिंग सिस्टम है उसके जरिए कैसे बुझाना है उसके बारे में हमने उनको जनजागृती की है। लोकांना आव्हान म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपल्या भारताचा आणि पाकिस्तानचा आता गेल्या 10 दिवसापासून ते थोडं शर्यतीवरती थोडं टेन्शन चालू आहे। त्यानिमित्ताने आपल्या केंद्रातर्फे आपले जे आपले कंट्रोल रूम आहे त्यांना निर्देश दिले गेला की आपल्याकडे इमर्जन्सी काळात जे आपले रहिवासी आहे स्थानिक रहिवासी जे आपले युद्ध बॉर्डर एरियावरती राहत नाही बट आपले लोकल पब्लिक आहे जे आपले नॉर्मल बिल्डिंग मध्ये आपले एरियामध्ये राहतात त्यांना कसं सुखरूप सुटका करून त्यांना कसं आपल्या ब्लॅकआउटचे नियम फॉलो करायचा आहे। ब्लॅकआउटचे नियम फॉलो करताना त्यांना कुठली काळजी घ्यायची आहे। ब्लॅकआउट आपल्या इमर्जन्सी घडली, सायरन वाजली, सायरनचा उद्देश काय असतो, ब्लॅकआउट म्हणजे त्या टायमाला फुल ब्लॅकआउट कसा असतो, पार्शल ब्लॅकआउट काय असतात, त्या ठिकाणी उद्भवणारे आपले जे इमर्जन्सी जे कंडिशन असते जसं फायर इन्सिडेंट झाले, कोलॅप्स स्ट्रक्चर झाले किंवा कॅज्युअलिटीज झाले त्या ठिकाणी त्यांना सुखरूप सुटका करून त्यांना हॉस्पिटलायझेशन कसं करता येईल, त्यानंतर त्यांना फर्स्ट एड कसं देता येईल जागेवरती किंवा फायरवरती ट्रीटमेंट आपल्या अग्निशमन दलामार्फत किंवा आपल्या स्वयंसेवामार्फत आम्ही कसं तात्पुरत्या स्वरूपाची आग असेल त्याला आटोक्यात कशा आणू शकतो, कॅज्युअलिटीज असतील तर कॅज्युअलिटीला कसं सुरक्षित स्थळी वाहून नेऊ जाऊ शकतो, त्याकरता आम्ही आज आपलं वसई फायर ब्रिगेड जवळ ते गंगा सोसायटीमध्ये आपला प्रात्यक्षिक गगन हाईट्समध्ये आपलं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे आणि त्यांना जे शासनामार्फत जे येणारे निर्देश असतात ते प्रॉपरली फॉलो करून कुठल्याही अफवावरती लक्ष न देता आपल्या स्वतःची सेफ्टी वागवून लोकांची सेफ्टी कसं मेंटेन करावी त्याकरता आपण आज डेमो घेतलेला आहे। आणि आपण सगळ्यांकडनं ही अपेक्षा करतो की आपण जे आज डेमो झालेला आहे त्या डेमोला आपण आत्मसात करून कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी झाली, आता वॉरचं कंडिशन असो किंवा दुसरं कुठलं डिझास्टर असो त्या ठिकाणी आपण स्वतः सुरक्षित राहून लोकांना सुरक्षित ठेवता येईल आपल्या सगळ्यांकडनं ही अपेक्षित आहे। आणि नागरिक संरक्षण दल, फायर ब्रिगेड, पोलीस आणि दुसरे जे आपले लोकल सर्व्हिसेस आहेत आपल्या सगळ्यांचा जे आपले स्थानिक रहिवासी नागरिक आहेत त्यांच्या सेवेत 24 तास कामाला असतात। बट आपला जे एक भारतीय नागरिकाच्या हेतूने आपला जे एक स्वतःचा एक रेस्पॉन्सिबिलिटी असते की आपण त्या पीस टायमाला किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये लोकांना स्वतः सेफ राहून लोकांना सेफ करू शकतो। नालासोपारा से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।